विभाग प्रमुख झालो ना त्यावेळी शपथ घेतलेली की भविष्यात सरवणकर नाव हे माहीम दादरमधून मी पुसून टाकणार आहे. त्याची सुरुवात मी स्वतः केलेली. अनिल देसाईंच्या रूपाने आम्ही खासदाराच्या रूपाने ते काम केलं, जीव तोडून आमदारकीच्या जीव तोडून काम केलं. कालसुद्धा मी माझा 2 सीट म्हणजे माझी नाक होती, त्याच्यात महत्त्वाचा नाक होता तो म्हणजे प्रभादेवी. प्रभादेवीमध्ये आम्हाला त्याला मी कालच तुम्हाला माहिती आहे त्या प्रभादेवीच्या भर सभेमध्ये सांगितलं ज्याचा उदय प्रभादेवीमध्ये आला आहे त्याचा अस्तसुद्धा प्रभादेवीमध्येच व्हायला पाहिजे. तो अस्त आज माझ्या मतदारांनी केलं आहे. त्या मतदारांचे मी शतशः ऋणी आहे की त्यांचे ऋण मी आयुष्यभर फेडू शकत नाही आणि विसरू शकत नाही. आणि आजचा आनंद हा आनंद मला खूप मोठा झालेला आहे. बाकी मला काय माहिती नाही. ज्यांनी बाळासाहेबांना आणि उद्धव साहेबांना त्रास दिला, जास्ती त्रास ह्या सरवणकर कुटुंबाने दिला. जे सामान्य कुटुंब होते त्यांना बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एवढं मोठं केलं. त्या माणसाने आम्हाला त्रास दिला, त्या माणसाला गाडायचं होतं आणि त्या गाड्याचं काम माझ्या सगळ्या मतदारांनी केले. त्यांचे मी जाहीर आभार मानतो. पण एकूणच या सगळ्याच विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपण झाले होते. साम दाम दंडभेदा होते, निवडणूक जिंकणार असेल त्यांना. बघा, आरोप प्रत्यारोप करण्यासाठी आमच्याकडे काय होतं, त्यांनी आमच्यावर आरोप करण्यासाठी आम्ही सत्ताच भोगली नव्हती ना. आम्ही सत्ता आत्ता भोगतोय. मी 1 वर्ष झालं, 1 वर्षात तुम्ही बघा आम्ही 1 वर्षात म्हाडा SRA मधले प्रश्न सॉल्व्ह करतोय. त्याच्यामुळे त्यांनी आरोप करायची गरज नाही. आरोप त्यांच्यावरच व्हायला पाहिजे होते. आज त्यांच्याकडे काय होतं, एका कुटुंबात 3 जण राहत होते. आज त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी तुम्हीच दाखवलात. त्यांना झोपा 3 घरात 2 माणसं, पण जागा एवढी अपाट आहे की बघायला नको अशी परिस्थिती ती त्यांची आहे. आता त्यांना मी बघा, मला सांगतो 2017 साली मी नारळ घेऊन उभा होतो. त्यावेळी त्यांनी नारळाचा अपमान केला होता. फक्त काहीतरी 169 मतांनी काय 34 मतांनी हरलो होतो. पण माझ्या दारासमोर नारळ त्यांनी फोडले, जवळजवळ 100-200 नारळ फोडले. आज मी त्यांना नारळ देणार आहे की तुम्ही हा नारळ घ्या आणि आराम करा, आयुष्यभर आराम करा, असा नारळ मी त्यांना देणार आहे भेट वस्तू. याच तुमच्याच मतदारसंघामध्ये या सर्वांना उभ्या आहेत. त्यांचा निकाल काय लागेल असं वाटतं? त्यांचा आता तुम्ही बघता 2 टोक आम्ही जिंकलो, मधले टोक सुद्धा आम्ही जॉईन करणार आणि आमची इंजिन आणि आमची मशाल जोरात, इंजिनवर बसून आम्ही मशाल जोरात पेटवणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.